मागवेळेस आम्ही लास्ट टाईम आम्ही चिकन खाल्लं, यावेळेस आम्ही मटण खाल्लं. मटनची क्वालिटी पण लय भारी होती आणि एक नंबर जेवण होतं. त्यातला स्टाफ बीप, त्यांचा ॲम्बियन्स वगैरे, साफसफाई एकदम एकदम एक नंबर आहे. टाकतात ना तिथपर्यंत फुल एक. हां टाक. नंबर जेवण आहे. सेम जगदंबा सेम यावेळेस. यांनी हॉटेल बिटेल चांगलं बनवले पण पडवी लावली यांनी आत्ता. याने एक लय मस्त गेले यांनी गावाकडचं. आम्ही वर जेवण करता रातच्या वेळेस. ती कूल गाडी होती, थंड लवकर होती. आता चांगलं छान ते रो. इथं आम्ही दरवेळेस आलो ना इथं घाटात, इथंच थांबतो आम्ही. नेमका यांच्या चहा घ्यायला नेमकं आमचे व्हिडिओ बघतात. दरवेळेस त्यांचे बाबा असतात, आज आहे माणूस आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण नाही जवळपास 4 वाजलेत. पोरला तो सोडवायला मी माईक चालू नाही नेमका. ओके, एवढं गरम वाटत नाही ना आता. याची नेमकं ए सी टाकली त्यांनी, ए सी भरला याचा. ए सी संपला होता. चांगली कूल गाडी होती, थंड लवकर होती. आता जास्त चालवणार नाकात आहे, नाक जरा बरोबर नाही का, सर्दी जरा सर्दी होती. आता वासुली फाट्यावरून मी आता जवळपास आहे ना 1:30 वाजलेत. अर्धा पाऊन तसं निघाली मळ्यात जाऊन जरा चक्कर मारू. दस गोट्यात जायला लागून राव. वासरांनी पाणी लय कमी प्यायला आज. पण डॉक्टरांना फोन करतो मी, डॉक्टर फोन रिसिव्ह नाही करत राव. आता 6 वाजल्यात. आत्ता आलो खाली वाटत मी. दोघांना हात देऊन टाकतो. याला येणार आहे ना पाय मोकळा करा मागून येऊ. संतोष शेट्टी येतोय तो व्हिडिओ गाडी. मग मी याला बाहेर गाडी एकट्याला. थोडा डॉक्टर म्हणले पायी पण मोकळ होते, मोकळं करतेच जरा. ये चल ये. चल चल. याला पण चाला येऊन जरा. चल या कडेला द्या. One hour later. आत्ता आहे ना 9 वाजल्यात. आता आलो मी आपल्या महाराष्ट्रात तिथं मोठी गाडी घेऊन. संतोष शेट्टी येतो मी थांबलो इथं. पोलंडमध्ये पाणी टाकसान त्या टाकतात ना तिथपर्यंत फुल एक. हां टाक लाव. गाडी टेस्ट ड्राईव्ह करायचं आलं म्हणजे नाही का. गाडी मला रनिंग करायची होती जरा. 20-25 किलोमीटर म्हणलं करून आहे का. मग सर डोक्यात विचारायला की आपण जरा लॉंग ड्राईव्हला जाऊ जरा. थोडं इकडं पेट साईडला वरती जेवण वगैरे करायला. मग गाडी घेतली आणि चाललो आम्ही. सगळ्या भारी आत्तापर्यंत काय मला आवडतच ना लावा असं फिरायला माझी इथे. टू व्हीलर आता एवढं क्रॉस झालं पण नसतो आम्ही एवढं अंतर. आता चाकण म्हणजे आंबेडकरांच्या चौकात आलेलो आहे. हो थोडं ट्रॅफिक लागलं इथं म्हणून थांबलो. खेडमध्ये बसलोय आम्ही. इथं चहा भेटतोय ना चांगला. इथं थांबला आम्ही दरवळच्या स्पॉटवर. आता इथून खालून जायला लागतं आम्हाला टनलमधून. इथून डायरेक्ट बायपास करून गेलो असतो पण वरून तर आलो आम्ही फक्त चहा प्यायला. या संतोष शेठ. काका चहा द्यावं 2. चांगलं चहा देते रो. इथं आम्ही दरवेळेस आलो ना इथं घाटात, इथंच थांबतो आम्ही. नेमका यांच्याकडे चहा घ्यायला नेमकं आमचे व्हिडिओ बघतात. दरवेळेस त्यांचे बाबा असतात, आज आहे माणूस आहे. आमच्यातले 2-3 जणांना ओळखतात आणि कामाला होते ना या माडीचे. आज खेळचे
मला ना वाटलं इथले असतील लोकल. आज खेळ म्हणतो इथून 17 किलोमीटर आहे. शिरोली फाट्यावरून जायचं बरंच लांब पडतं यांना पण. तो शेट म्हणला की ना व्हेज नको खायला यावेळेस, नॉनव्हेज खाऊ जरा. मागलोच आम्ही शौर्यवाड्याला आलतो ना, तिथं झालो आम्ही खेडमध्ये. इथून 3-4 किलोमीटर काय आहे ना मोक्ष आहे. खेडचा घाट क्रॉस केला ना सरळ थोडा पुढं ते मोक्ष आहे. दररोज आम्ही इकडे आलो इकडे जेवण करतो. आज म्हणलं इथं शौर्यवाड्याला जेऊ. मागलं चालतो चांगलं जेवण होतं. यांनी हॉटेल बिटेल चांगलं बनवले पण पडवी लावली यांनी आत्ता. याने एक लय मस्त गेलं यांनी गावाकडचं. आम्ही ना वर जेवण करता त्यावेळेस मागलं खाली जेवलं होतं इथं. ते पण चांगलं ॲम्बियन्स यांचं. आणि नमस्ते सर, या पे भेट जाय. इथं ॲम्बियन्स यांचा भारी पण बरं का. वरती वर भारी वाटतं इथं. या साईडला पण मस्त लय खर्च केला यांनी. चांगलं पॅक केलं रे. हे फॅमिली जास्त बसायचं वाटतं. खाली पण चांगलं वाटतं इथून. कसे बाल्कनी बिल्कनी गेली का नाही. जेवण कसं येतं कळलं ना आपल्याला. आता मागल्या वेळेस अरे दिसत नाही. मागल्या वेळेस तर चांगली लिहिली त्यांनी. यावेळेस कळण काय करायचं. बाकी आता आता आहे ना शौर्यवाड्याच्या रील लय पडतात ना. आम्ही काही बातमी नाही करणार. मागलो शौर्यवाड्याच्या बऱ्याच रील पडतात नाही का. चांगलं जेवण चांगलं आम्हाला चांगलं वाटलं तर इथं. आता परत आलं तर बघू कसं वाटतंय. आमचं ओपिनियन देतो. संतोष शेट घ्या. कशी टेस्ट. गरम लई आहे. याचं नेमकं स्टँडच आणाच विचारलं मी. गाडीत पडलंय नेमकं. चांगलं आहे. शूट करायचा वेळ टाईम नाही भेटला मला. पण नेमकं स्टँड पण नाही आणलं मी. पण 3-4 घासातच बाई एक नंबर जेवण आहे. सेम जगदंबा सेम यावेळेस. मटनची क्वालिटी एक नंबर आहे. हॅलो जे कोणाचे हॅलो व्हिडिओ व्हायरल करतात ना टाईम लागेल मला खेळला आलो. त्यांच्या संशय घेण्यासारखं आहे. कारण जेवण चांगलं आहे राव. आता आम्ही खेड शॉप म्हणून म्हणतोय. आम्ही ना खेडच्या ब्रांचला यांच्या. हां हां आणि तर जेवण चांगलं आहे. सगळे आयटम एक नंबर आहे. तासभर लागेल. मस्त जेवण आहे. 2,000 years later. बऱ्याच वेळा आहे ना आम्ही ना इकडे पुणे नाशिक हायवेला आलो कधी म्हणजे शक्यतो आम्ही ना मोक्षला तो खेळ जेवायला. इथून जवळपास आहे ना आमच्या घरपासून 30 किलोमीटर आहे. पण मोक्षच्या आहे ना जिथून आहे ना जो घाट चालू होता आपला खेडचा तिथून इथं आम्ही हॉटेल चालतं शौर्यवाडा बनून. आत्ता सध्याला एक कॉन्ट्रोवर्सी नाही का शौर्यवाडा ह्याबद्दल. लय जणांनी रील बिल करून टाकल्या. जे कस्टमर येतात ना जे जेवण बिवण करतात त्यांनीच वेगवेगळ्या ब्रांचमध्ये. आता लास्ट टाईम मी इथं शौर्यवाड्याला जेवलो होतो. ज्यावेळेस मी माझी गाडी घेतली होती ना तेव्हा आम्ही इथं जेवलो होतो. आणि परत जेवायला आलो आहे. माझी गाडी नेमकी ना नीट केलीत गॅरेजवाल्याने मला टेस्ट ड्राईव्ह करून. मग संतोष शेटन मी दोघं आलो आम्ही. बाकी टेस्ट राव खरंच भारी गेली त्यांनी. मागवेळेस आम्ही लास्ट टाईम आम्ही चिकन खाल्लं. यावेळेस आम्ही मटण खाल्लं. मटनची क्वालिटी पण लय भारी होती. आणि एक नंबर जेवण होतं. त्यातला स्टाफ बीप त्यांचा ॲम्बियन्स वगैरे साफसफाई एकदम एकदम एक नंबर आहे. उगाच एखाद्याचं नाव नाही बदनाम करायला पाहिजे. कारण की ना एखादा व्यवसाय उभा करायला लय वेळ लागतो आणि लय टांग फाटती. आणि हे आम्हाला चांगलं माहिती कारण आम्ही पण तिथून 7 महिने घासून आलो. म्हणून पुढल्या त्यांना रिस्पेक्ट केलाच पाहिजे. आता जवळपास ना 1:30 आता शिक आम्ही उरकलं आमचं आणि चाललो घरी. आत्ता थोड्या वेळ बसलो जरा जिरायला. लय दाबून काढलंय काय म्हणते. पण एवढं आहे जगदंबाचं जेवण आहे ना एक नंबर आहे राव. त्यांची क्वालिटी खरंच लय भारी आहे राव. त्यांना नाही टच करू शकत. यांचं चांगलं आहे बरं का. यांचं 2nd नंबरला आहे. काय सांगतो शेट. यस पण चांगलं आहे यांचं. पहिल्याशी तर चांगलंच केलं वा यांनी. चला आता आपल्याला आम्हाला लागेल इथून जवळपास तासभर घरी जायला. आता